सत्य ऐकल्यानंतर पुढाऱ्यांना राग येतो. हा आजचा आपला विषय आहे. आणि आज जर आपण सत्य एका पुढाऱ्याला जो जबाबदार आहे जर सांगितलं तर ते ऐकल्यानंतर ते स्वीकारण्याऐवजी त्या ठिकाणी त्या पुढाऱ्याला जे आहे राग येतो. आणि मग आलेला जो काही राग आहे त्या पुढाऱ्याला तो त्याला उकसवतो. आणि मग सत्य सांगणारा जो व्यक्ती आहे त्याला जे आहे त्रास देण्याच्या अनुषंगातून त्याच्या विरोधामध्ये खोट्या ज्या काही गोष्टी आहेत त्या उभं करून त्याला हानी जी आहे ते पोहोचण्याचं काम करत असतो. आज आपण हे शिकणार आहोत की सत्य ज्या वेळेला पुढारी लोक ऐकतात त्यावेळेला ते स्वीकारून त्यात बदल घडून आणण्याच्या अनुषंगातून ते आपल्याला पॉझिटिव्ह जे आहे ते दिसत नाही, पण ते ऐकल्यानंतर त्या ठिकाणी ती चूक कबूल करून ती सोडून देण्याऐवजी किंवा त्यात बदल घडून आणावा या अनुषंगातून ते त्या भूमिकेत आलेले आपल्याला पाहायला भेटत नाही. तर ते ज्या भूमिकेमध्ये येतात तर ती भूमिका काय आहे तर ते राग होतात. आणि बघा यातला जो पहिला मुद्दा आहे, आजच्या विषयातला जो पहिला मुद्दा आहे तो लिहून घ्या. सत्यामुळे पुढाऱ्यांचा जो अभिमान आहे तो जखमी होतो. किंवा ज्या वेळेला पुढाऱ्यांना सत्य सांगण्यात येतं त्यावेळेला त्यांचा जो काही अभिमान आहे तो आहत होतो. आणि पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण वाचतो तर पवित्र शास्त्रामध्ये नवीन काळातली पहिली जी शुभवर्तमानाची 4 पुस्तकं आहे ज्यांना आपण मत्ते, मार्क, लूक आणि योहान म्हणतो, तर ह्या 4ही शुभवर्तमानांमध्ये येशूने त्याच्या समकालामध्ये असणारे जे काही पुढारी होते त्यांना सत्य सांगितलं. आणि त्यांनी येशूच्या द्वारे त्यांना सांगण्यात आलेलं जे काही सत्य आहे ते ऐकलं आणि त्याप्रमाणे स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्याच्या अनुषंगातून त्यांनी येशूच्या माग जाणं जे आहे त्यांनी त्या ठिकाणी स्वतःत बदल घडून आणण्याच्या अनुषंगातून त्यांनी तो निर्णय घेतला नाही किंवा त्यांनी त्या ठिकाणी येशूच्या मागे जाणं हे उचित समजलं नाही. जर बदल घडून आणण्याच्या अनुषंगातून जर त्यांनी येशूच्या मुखातून निघालेलं जे काही सत्य आहे ते ऐकलं असतं आणि येशूच्या मागे जर ते चालले असते तर कदाचित त्यांच्या जीवनामध्ये फार मोठं कार्य जे आहे देवाला करता आलं असतं. पण त्यांनी सत्य ऐकलं आणि ऐकल्यानंतर ते सत्य सांगणाऱ्या येशूवरती ते रागवले. आणि बघा ज्यावेळेस आपण वचन वाचतो ना, वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला ते कशा प्रकारे येशूवरती रागवले याविषयी पवित्र शास्त्रामध्ये शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताला जे आहे ते सांगू लागले की तुम्ही त्यांना सत्य सांगितलं असता ते रागवले काय हे तुम्हाला समजले का? अनेक वेळा पुढाऱ्यांना ज्या वेळेला सत्य सांगण्यात येतं त्यावेळेला ते आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही उणिवा आहे ज्यांना घेऊन आपण त्यांना सत्य सांगितलेलं आहे त्यामध्ये बदलण्याच्या अनुषंगातून ते स्वीकारत नाहीत तर ते रागवतात. आणि मग नंतर ज्या गोष्टी देवाला अपेक्षित नाही त्या करण्याकरता ते जास्त ओढवले आपण पाहायला भेटतात. बघा वचन वाचणार आहोत आणि मत्तेचं पुस्तक 15वा अध्याय आपण काढू आणि 7 पासून तर 9 वचन आपण वाचणार आहोत. मत्तेचं पुस्तक 15 अध्याय आणि 7 पासून 9 वचन पहा काय म्हणत आहे. भाऊंनो, त्याविषयी यशायाने यथायोग्य संदेश दिला की हे लोक तोंड घेऊन माझ्याकडे येतात व ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.
ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम. व्हेरी गुड. आता ह्या वचनामध्ये आपण पाहतो की येशू ह्या ठिकाणी शिकवण जी आहे ती लोकांना देत आहे. आणि येशूची शिकवण ही कुठल्याही प्रकारे मानवी संप्रदायावरती अवलंबून असलेली नव्हती. येशूची जी शिकवण आहे ती मानवी संप्रदायावरती किंवा मानवाचे जे काही नियम आहेत त्यावरती अवलंबून किंवा त्याला लागून असलेले आपल्याला पाहायला भेटत नाही. तर येशूची जी काही शिकवण आहे ती देवाच्या शिकवणीला घेऊन माणसाच्या आध्यात्मिक वाढीकरता देवासोबतच्या प्रवासात पवित्रपणे जीवन जगण्याच्या अनुषंगातून असलेला आपल्याला पाहायला भेटते. आणि ही शिकवण प्रभू येशू ह्या ठिकाणी देत असताना त्या ठिकाणी लोक समाजाबरोबर असे देखील पुढारी त्याचं ऐकण्यासाठी एकत्र जमलेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्या पुढाऱ्यांना तो अतिशय स्पष्टपणे त्यांच्या ज्या काही चुका आहेत ज्या देवाने करण्यासाठी त्यांना निवडलेलं नव्हतं किंवा देवाने त्या त्यांच्याकडनं ज्या आहे ना मुळीच अपेक्षिले नव्हत्या, अशा प्रकारच्या चुकांना घेऊन आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा त्यांना वचनातून सांगत आहे की अहो ढोंग्यांनो, तुमच्याविषयी येशयाने यथा योग्य संदेश दिला आहे. एक जो पुढारी आहे तो प्रामाणिकपणे देवाचं वचन देवाच्या इच्छेनुसार लोकांना सांगणारा असला पाहिजे. पण पुढारी हा देवाचं वचन देवाच्या इच्छेनुसार लोकांना सांगत नसल्या कारणामुळं तो लोकांना जे काही सांगतो ना ते काय आहे तर ते आपल्याला पाहायला भेटतं वचन 9च्या ब भागामध्ये. ते देवाचं वचन लोकांना शिकवतात शास्त्र म्हणून, पण ते असतात मनुष्याचे नियम. लक्ष द्या, एका पुढाऱ्याला देवाने पुढारपणाची जबाबदारी ही का दिली आहे हे या वचनातून स्पष्ट होतं. एक पुढारी ज्याच्यावरती देवाने जबाबदारी टाकलेली आहे त्याने लोकांना माणसाचे नियम शिकवण्याऐवजी देवाचं जे काही वचन आहे ते शिकवलं पाहिजे. आणि वचन सांगत आहे की हे जे लोक आहे ना, हे पुढारी जे आहेत ना, हे ओठांनी देवाचा सन्मान करणारे होते. म्हणजे लोकांनी पाहावं या अनुषंगातून ते देवाचा सन्मान करणारे लोक होते. पण ज्या वेळेला त्यांना त्यांच्या जीवनातली जी काही खरी गोष्ट आहे सन्मान करण्यासंदर्भाची किंवा देवाचं वचन लोकांना शिकवण्यासंदर्भाची ती सांगण्यात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या जीवनातली उणीव जी देवाच्या नजरेत देवाच्या दृष्टिकोनातून देवाच्या दृष्टीत आलेली ती समजून घेण्याकडे त्यांनी लक्ष लावलं नाही किंवा बदल घडून आणण्याच्या अनुषंगातून ती ऐकली नाही. तर वचन स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी सांगतं की त्यांना त्यांच्या चुका त्यांना त्यांच्या उणीवा दाखवल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी राग आला आणि त्यांचा जो काही अभिमान आहे तो त्या ठिकाणी आहत झाला. येशूने त्यांना स्पष्टपणे हे सांगितलं होतं, येशयाने तुमच्याविषयी काय संदेश दिला तर तो संदेश आपल्याला येशयाच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतो. आणि वचन सांगते यांचं जे अंतःकरण आहे ना हे मुळीच देवाच्या गोष्टींमध्ये लागलेलं नाही. यांचं जे अंतःकरण आहे ना हे मुळीच देवाच्या गोष्टींकडं किंवा देवाकडे जे आहे ते लागलेलं नाही. जर देवाच्या गोष्टींकडं त्यांचं जर अंतःकरण लागलं असतं तर त्यांनी लोकांना देवाचे जे काही वचन आहेत ते त्यांनी लोकांना शिकवलं असतं. पण त्यांचं जे काही अंतःकरण आहे ते देवाच्या गोष्टींकडे लागलं नसल्या कारणामुळं त्यांनी लोकांना माणसाचे जे काही नियम आहे ते शिकवले. लक्ष द्या, देवाला माणसाचे नियम माणसाचे नियम देवाच्या लोकांना शिकवणारे पुढारी नको आहे. देवाला ते पुढारी पाहिजे आहे जे देवाचं वचन
देवाच्या लोकांना शिकवते. आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर वचन स्पष्टपणे सांगते की येशूने यांचा जो ढोंगीपणा आहे ना तो उघड आणलेला होता, की हे फक्त ओठांनी देवाचा सन्मान करतात, पण यांचं अंतःकरण देवापासून लांब आहे. हे फक्त ओठांनी देवाचा सन्मान करतात, पण हे अंतःकरणापासून देवाचा सन्मान करत नाही. आणि लक्षात द्या, येशूने त्यांचा जो ढोंगीपणा आहे ना तो उघडकीस आणल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की त्यांनी लोकांना दाखवण्यासाठी जो काही धर्म आहे तो केला होता, पण त्यांचं जे अंतःकरण आहे ते शुद्ध नव्हतं. हा फरक येशूने त्यांना सर्व लोकांसमोर दाखवला. आणि हा फरक त्यांनी स्वीकारणं फार गरजेचं होतं. पण त्यांनी ह्या ठिकाणी त्यांच्या जीवनातल्या उणिवांचा जो काही फरक देवाच्या नजरेमध्ये, देवाच्या दृष्टीमध्ये आला होता, त्यांनी तो स्वीकारला नाही. आणि म्हणून वचन सांगतं की परमेश्वर देव जो आहे ना, अशा प्रकारच्या ढोंगांनी भरलेल्या पुढाऱ्यांना विरोध करतो. अशा प्रकारच्या माणसाचे नियम देवाच्या लोकांना शिकवणाऱ्या पुढाऱ्यांचा देव जो आहे ना विरोध करतो. अशा प्रकारे जे पुढारी ओठांनी देवाचा सन्मान करतात पण अंतःकरणापासून ते देवाचा सन्मान करत नाही ना, अशा लोकांचा देव नेहमी विरोध करतो. बघा याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि वचन 6 काय म्हणत आहे. याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि वचन 6 कशा प्रकारे देव अशा प्रकारच्या ढोंगाने भरलेल्या पुढाऱ्यांचा विरोध करतो याविषयी काय लिहिलं पाहिजे याकोबाने आपल्या पत्रामध्ये. अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लिनांवर कृपा करतो. व्हेरी गुड. शास्त्र म्हणते की परमेश्वर देव हा गरिबांवरती, वचन स्पष्टपणे सांगत आहे की शास्त्र हे म्हणतं की तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते की देव गर्विष्ठांना विरोध करतो. लक्ष द्या. आणि तो लीनांवरती कृपा करतो. आता ह्या वचनातून आपल्याला हे समजतं की ज्या वेळा पुढाऱ्यांना सत्य सांगितलं जातं, ज्या वेळेला पुढाऱ्यांना सत्य काय आहे याविषयीची स्पष्ट जाणीव करून देण्यात येते, त्यावेळेला त्या पुढाऱ्यांचा जो अहंकार आहे ना तो दुखवला जातो. त्या पुढाऱ्यांचा जो अहंकार त्यांच्याकडे आहे, गर्विष्ठपणा त्यांच्याकडे आहे ना तो दुखवला जातो. आणि परमेश्वर देव जो आहे ना, अशाच प्रकारच्या अहंकाराने भरलेल्या पुढाऱ्यांना, अशाच प्रकारे अभिमानाने भरलेल्या पुढाऱ्यांना देव विरोध करतो. आणि लक्ष द्या, आज देखील वर्तमान समयामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या अहंकाराने भरलेल्या पुढाऱ्यांना जे आहे ते आपल्याला पाहायला भेटतं. अशाच प्रकारे आपण पाहतो की अभिमानाने भरले जे पुढारी आहे ना ते आपल्याला पाहायला भेटतात. आणि म्हणून देव अशा प्रकारच्या पुढाऱ्यांचा जो आहे ना विरोध करतो. आणि असे जे पुढारी आहे ना हे देवाच्या राज्यामध्ये देवाच्या लोकांचं आत्मिकरित्या वाढ होण्याच्या अनुषंगातून आपण पाहतो की हे जे पुढारी आहे ना हे काम करताना दिसत नाही. पण देवाच्या राज्यामध्ये असलेले जे काही देवाचे लोक आहे ना त्यांचं खच्चीकरण कसं करायचं, त्यांना मागं कसं ओढायचं, त्यांना देवाच्या देवाच्या वचनाऐवजी आपण आपल्या स्वतःचं जे काही नियम आहे ते देवाच्या वचनामध्ये मिक्स करून कसं त्यांना शिकून त्यांची दिशाभूल करायचं याच प्लॅनिंगवरती असतात, याच विचारावरती असतात. आणि देवाचं वचन हे स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना त्यांच्या स्वतःच्या विचारसरणीतून घडवण्याच्या अनुषंगातून ते करतात. पण वचन सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे जे पुढारी होते ना त्या पुढाऱ्यांना येशूने काय केलं माहिती का, त्यांचं जे काही ढोंग आहे खरं ते उघडकीस आणलं, ते पण लोकांसमोर. आणि कोणत्या भागामध्ये ढोंग येते तर पहिली गोष्ट ते देवाचा सन्मान अंतःकरणापासून करत नव्हते. दुसरी गोष्ट ते देवाचं वचन लोकांना प्रामाणिकपणे शिकवत नव्हते, तर ते त्यांचे स्वतःचे नियम जे आहे लोकांना शिकवायचे. आणि म्हणून लोकांना देवाविषयी पाहिजे तशी जी काही माहिती आहे ती मिळत नव्हती आणि लोकांना देवाची ओळख होत नव्हती. आणि अशा प्रकारच्या पुढाऱ्यांना आपण येशूच्या काळात पाहतो. हो,
आताच्या काळामध्ये आहे का? हो, आताच्या काळामध्ये देखील अशा प्रकारचे पुढारी आहे. आणि अशा प्रकारच्या पुढाऱ्यांचं जे काही ढोंगी पण आहे ते जर देवाने येशूने उघडकीस आणलं तर आपण देखील अशा प्रकारच्या पुढाऱ्यांचं जे काही ढोंगी पण आहे ते उघडकीस आणणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. मुद्दा क्रमांक 2, त्यांचे परंपरावर अवलंबन होते, देवाच्या आज्ञेवर नव्हे. मुद्दा क्रमांक 2 लिहा. पुढाऱ्यांचे परंपरांवर अवलंबन होते, देवाच्या आज्ञेवर नव्हते. मत्ते 15 अध्याय आणि वचन 3 पहा कशा प्रकारे हे जे पुढारी आहे हे देवाच्या आज्ञेवरती नाही तर ते त्यांची जी काही परंपरा आहे तिच्यावरती ते जास्त करून अवलंबून होते. त्या संदर्भात काय लिहिले पहा. मत्ते 15 अध्याय आणि वचन 3 काय म्हणत आहे. त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हीही आपल्या संप्रदाय करून देवाची आज्ञा का मोडता? व्हेरी गुड. एक जो पुढारी आहे लोकांकडनं अपेक्षा करतो की त्यांनी देवाच्या आज्ञेचे पालन करावं, पण ज्या वेळेला स्वतःच्या जीवनाला घेऊन देवाच्या आज्ञेसंदर्भात पालन करण्याविषयीची गोष्ट विचारल्या जाते त्या वेळेला पुढारी हे देवाच्या आज्ञेचं कशा प्रकारे पालन करण्याऐवजी तिथे मोडतात हे या वचनातून समजून येतं. आणि येशू ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे त्या सर्व पुढाऱ्यांबरोबर बोलताना आपल्याला दिसून येत आहे. आणि येशू म्हणत आहे की काही यरूशलेमहून त्याच्याकडं फरीसी शास्त्री आले आणि त्यांच्या बरोबर येशू बोलत असताना येशू त्यांना म्हणत आहे की तुम्ही आपल्या संप्रदायाप्रमाणे देवाने तुम्हाला दिलेली जी काही आज्ञा आहे ती तुम्ही मोडतात किंवा त्याचे तुम्ही पालन करत नाही. आता ज्या वेळेला खऱ्या गोष्टी ह्या पुढाऱ्यांना सांगितल्या जातात त्यावेळेला पुढारी अतिशय सहजपणे ऐकून त्या बदल करून घेण्याच्या अनुषंगातून त्या ठिकाणी त्यांच्या जीवनातल्या उणीवा ज्या खऱ्या आहेत त्या ऐकत नाही. वचन ह्या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे की येशू जो आहे ना, येशू ह्या पुढाऱ्यांना जे ढोंगाने भरलेले होते, ज्यांच्यावरती मोठा विश्वास टाकून पुढारपण त्यांना यासाठी देण्यात आलं होतं की त्यांनी लोकांना देवाच्या आज्ञे पालनासंदर्भात शिकवावं आणि त्यांनी स्वतःच्या नियमांवरती नाही, स्वतःच्या परंपरेवरती नाही, तर देवाच्या आज्ञेवरती अवलंबून राहून जीवन जगावं ह्या गोष्टी शिकवण्यासाठी, ह्या गोष्टी सांगण्यासाठी त्यांना पुढारपण देण्यात आलं होतं. पण त्यांनी लोकांना आपण पाहतो की देवाच्या आज्ञा पालन करण्यासंदर्भात सांगायचं दूर, पण ते स्वतः देखील देवाचे जे काही नियम आहे, देवाचे जे काही आज्ञा आहे ते त्या ठिकाणी मोडत होते. आणि वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, वचन सांगत आहे की फरीसी जे आहे ना ते कशा प्रकारे मानवी जे काही संप्रदाय आहे किंवा देवाचे जे काही आज्ञा आहे त्या मोडून मानवी संप्रदायाला जास्त महत्व द्यायचे. तर ज्या वेळेला आपण वचन वाचतो तर वचन सांगते की फरीसी हात धुण्याच्या प्रथेला देवाच्या आज्ञेपेक्षा मोठं जे काही स्थान आहे किंवा जे काही महत्व आहे ते देत होते. म्हणजे देवाने अंतःकरण जे आहे ना ते स्वच्छ ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे, अंतःकरणाला जास्त महत्व देण्यासाठी सांगितलेलं आहे. पण ह्या ठिकाणी हे जे पुढारी आहे ना, अंतःकरणाला जास्त महत्व देण्याऐवजी, अंतःकरणातील जी काही स्वच्छता आहे तिला जास्त महत्व देण्याऐवजी ते बाहेरील जे काही संप्रदाय आहे, बाहेरील जे काही परंपरा आहे, बाहेरील जे काही नियम आहे त्याला जास्त स्थान ते द्यायचे, त्याला जास्त महत्व ते द्यायचे. आणि ते अशा प्रकारे देवाच्या जे काही आज्ञा आहेत त्या ते मोडायचे. म्हणजे फरीसी ह्या ठिकाणी जास्तीत जास्त भर हे माणसाच्या परंपरेवरती द्यायचे, ना की देवाच्या आज्ञा पालनावरती. आणि ते म्हणायचे की हात धुणं गरजेचं आहे जेवायच्या अगोदर,
आणि ते म्हणत आहे की हात धुण्या अगोदर, येशू म्हणत आहे हात धुण्या अगोदर काय धुणं गरजेचं आहे ते आहे आपलं अंतःकरण. काय स्वच्छ करणं गरजेचं आहे ते आहे आपलं अंतःकरण. लक्ष द्या, ज्या वेळेला आपण वचन वाचतो ना, तर वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगते की ह्या संपूर्ण अध्यायामध्ये येशूने ह्या खोट्या पुढाऱ्यांना जे आहे ना एक्सपोज केलेला आहे. यांचा जो ढोंगीपणा आहे ना, हा काय केला माहिती का, त्याने सरळ सत्य स्वरूपात त्यांना सांगितलं, त्यांना दाखवलेलं आहे. आणि यामुळं आपण पाहतो की हे जे पुढारी आहेत ना, हे त्या ठिकाणी आहत झाले, हे त्या ठिकाणी जखमी झाले, हे त्या ठिकाणी जे आहे ना येशूवरती रागवलेले देखील आपल्याला पाहायला भेटतात. येशूने खऱ्या गोष्टी बोलू नये म्हणून खऱ्या गोष्टीपासून त्याला थांबवण्याकरता किंवा त्याला जे आहे ते त्रास देण्याकरता अनेक गोष्टी त्यांनी केल्या आहेत. पण येशूने खऱ्या गोष्टी सांगणं जे आहे त्या ठिकाणी बंद केलं नाही. लक्ष द्या, परंपरा जर देवाच्या वचनाला विरोध करते तर ती आत्मिक आंधळेपणा आपल्या जीवनामध्ये काय करत असते, निर्माण करत असते. आणि हा आत्मिक आंधळेपणा पुढाऱ्यांनी आज विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये निर्माण केलेला आहे. कारण पुढाऱ्यांनी देवाच्या आज्ञेपेक्षा माणसाच्या नियमांना, माणसाच्या परंपरेला प्रथम स्थान देऊन तिचं पालन करण्याकरता लक्ष दिलं आहे, न की देवाच्या आज्ञेचं पालन करण्याकरता, न की देवाच्या वचनाचं पालन करण्याकरता. अशा प्रकारे आपण पाहतो की पुढारी हे त्यांच्या परंपरेवरती अवलंबून राहतात आणि देवाच्या आज्ञेवरती अवलंबून राहत नाही. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा. पुढाऱ्यांचं अंतःकरण अशुद्ध असते किंवा अशुद्ध होते. पुढाऱ्यांचं अंतःकरण अशुद्ध होते कोणत्या गोष्टीने? जेव्हा सत्य सांगितलं असतं त्यावेळेला, जेव्हा सत्य सांगितलं जातं त्यावेळेला. बघा वचन काय सांगत आहे, मत्तेचं पुस्तक 15 अध्याय आणि वचन 11 पहा काय म्हणत आहे. वचन 11, तोंडात जाते ते माणसाला विटाळत नाही, तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळत. व्हेरी गुड. येशू त्यांना खऱ्या अर्थाने विटाळणं काय आहे आणि ते आतापर्यंत तुम्ही केलं आहे याविषयी सांगत आहे. येशू म्हणत आहे या ठिकाणी 11 वचनामध्ये की तुमच्या तोंडातून आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी निघाल्या ना, त्यामुळं माझी लोक विटाळल्या गेलेली आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने माझ्या लोकांच्या जीवनामध्ये माझ्या वचनाला घेऊन काम केलं नाहीये. जर केलं असतं तर ह्या गोष्टी मला तुम्हाला बोलावं लागल्या नसत्या किंवा ह्या गोष्टी मला तुम्हाला सांगायला लागल्या नसत्या. येशू ह्या ठिकाणी ह्या पुढाऱ्यांना स्पष्टपणे हे सांगत आहे की पुढाऱ्यांचं अंतःकरण जे आहे ना ते अशुद्ध होतं. आणि ते अशुद्ध का झालं? कारण त्यांनी अंतःकरणातून बाहेर निघणाऱ्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. तर त्यांनी जास्तीत जास्त लक्ष हे कोणत्या गोष्टींकडे दिलं? तर वचन सांगत आहे या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे की त्यांनी बाहेरील गोष्टींकडे लक्ष दिले जास्त करून. आणि वचनाचा संदर्भ जसं आपण वाचतो ना, वचन सांगतं, प्रभू म्हणत आहे जे तोंडात जाते ते माणसाला विटाळत नाही, पण जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळते. कारण तोंडातून निघणारी गोष्ट ही अंतःकरणातून बाहेर निघत असते. आणि पुढाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये काय होतं माहिती का? त्यांचं अंतःकरण देवापासून दूर होतं. याचा अर्थ हा होता की पुढाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये अशुद्धता होती आणि त्या अशुद्धतेमुळं त्यांना देवाच्या आज्ञेचं पालन पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे करता आलं नाही. तर त्यांनी माणसांच्या परंपरेचं, संप्रदायाचं पालन त्यांनी केलं, नियमांचं पालन त्यांनी केलं आणि तेच नियम त्यांनी देवाच्या लोकांना शिकवले. आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं जे काही ढोंग आहे ते ओठांच्या द्वारे देवाचा सन्मान केल्याच्या द्वारे लोकांसमोर ठेवलं आणि लोकांना वाटलं की हे खरे पुढारी आहे. पण येशूने त्यांचं जे काही ढोंग आहे ना ते उघडकीस केलं. लक्ष द्या, देव हा बाहेरील स्वरूपाकडे बघत नाही, देव हा आतील स्वरूपाकडे बघतो. आणि बाहेरील स्वरूप हे कितीही चांगलं असलं त्याच्याशी देवाला कुठल्याही प्रकारचं काही एक जे आहे ना, लक्ष द्या, काही एक इंटरेस्ट देवाला त्याच्यामध्ये नाही. देवाला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट माहिती का?
देवाला इंटरेस्ट आहे आपल्या अंतःकरणामधल्या गोष्टींमध्ये. आपल्या बाह्य, लक्ष द्या, नाही तर आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वर बघतो, आपल्याला बाहेरून बघत नाही. कारण 1 शमूएल 16 अध्याय 7व्या वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की देव बाह्य स्वरूप बघत नाही, देव अंतःकरण पाहतो. आणि येशूने त्यांना शिकवले की बाह्य शुद्धता नाही तर अंतःकरणाची शुद्धता जी आहे ना ती देवाकरता महत्वाची आहे. आणि हीच अंतःकरणाची शुद्धता ज्यांच्यावर देवाने विश्वास टाकला आणि ज्यांना देवाने पुढारपणासाठी पाचारण केलं त्यांच्या काही ती नव्हती. आणि म्हणून ती लोकांमध्ये आली नाही, आणि ती लोकांमध्ये यावी म्हणून येशूने त्यांचं जे काही ढोंग आहे, त्यांचे जे काही फसवेगिरी आहे, त्यांच्या जे काही खोट्या गोष्टी आहे ना त्यांना दाखवल्या आणि त्या सर्वांसमक्ष दाखवल्या. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये आपण जे आहे ना आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे काम करून देवाचं गौरव हे करता येईल. या अनुषंगातून आपण जे आहे ना देवाचं वचन लोकांना शिकवणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा क्रमांक 4 लिहा. मुद्दा क्रमांक 4, येशूने त्यांचा खोटा अधिकार आव्हान केला. येशूने त्यांच्या खोट्या अधिकाराला आव्हान केले असं लिहा. येशूने पुढाऱ्यांच्या खोट्या अधिकाराला आव्हान केले. बघा वचन काय सांगत आहे, मत्तयाचं पुस्तक 23वा अध्याय 2 आणि 3 पहा. शास्त्री व फरीसी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत, म्हणून ते जे काही तुम्हाला सांगतील ते सर्व आचरत व पाळत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे आचरण करू नका, कारण ते सांगतात पण ते आचरण करत नाहीत. व्हेरी गुड. बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की येशूने ह्या ठिकाणी असलेले जे काही शास्त्री आणि फरीसी आहे ना त्यांच्या खोट्या अधिकाराला जे आहे ना आव्हान जे आहे ते दिलं आपल्याला पाहिजे. आणि आव्हान काय माहिती का, की हे जे लोक आहेत ना हे मोशेच्या गादीवरती बसलेले आहेत, पण मोशेने जे केलं ना ते हे करत नाहीये. वचन स्पष्टपणे सांगत आहे या ठिकाणी की ते जे काही तुम्हाला सांगतील ते सर्व आचरत व पाळत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे आचरण करू नका. लक्ष द्या, हे जे पुढारी आहे ना देवाचं वचन लोकांना सांगायचे, पण ते वचन त्यांच्या कृतीमध्ये नव्हतं. आणि ते बसले कोणाच्या आसनावरती आहे, मोशेच्या कृतीतून देवाचं वचन देखील आपल्याला दिसून येतं. आणि मोशे लोकांना देवाचं वचन जसंच्या तसं सांगताना देखील आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यानंतर आता हे त्या आसनावरती बसले, हे त्या खुर्चीवरती बसले, हे त्या पदावरती बसले आहे. आणि देवाने त्यांना ह्या पदावरती यासाठी बसवलं की त्यांनी मोशे सारखंच जे आहे ना देवाचं काम लोकांमध्ये पुढे चालू ठेवावं, पण त्यांनी मोशे सारखं देवाचं काम पुढे चालू ठेवलं नाही. तर यांनी काय केलं, यांनी लोकांना देवाच्या गोष्टी शिकवल्या, पण त्या गोष्टी त्यांच्या आचरणामध्ये कुठेही लोकांना दिसत नव्हत्या. जर लोकांना त्या गोष्टी दिसल्या असत्या तर येशूने त्यांच्या आचरणासंदर्भाचं ह्या ठिकाणी उदाहरण जे आहे ते घेतलं नसतं. येशू म्हणताय स्पष्टपणे की तुम्हाला ते जे काही सांगतात ना ते ऐका, त्याप्रमाणे आचरण करा, पण ते जे करतात त्याप्रमाणे आचरण करू नका. आज अनेक पुढारी देवाचं वचन लोकांना शिकवतात, पण तुम्हाला माहिती का ते स्वतः त्या वचनाप्रमाणे वागत नाही, ते स्वतः त्या वचनाप्रमाणे चालत नाही, ते स्वतः त्या वचनाप्रमाणे जे आहे ना कृती करत नाही. त्यांना देवाच्या वचनाची विरोध कृती करताना आपण पाहतो. आणि त्यांची कृती ज्यावेळेस लोक बघतात ना, त्यांची कृती ज्या वेळेला लोक बघतात ना त्यावेळेला लोक देखील हे पुढाऱ्यांसारखीच कृती करू लागतात. आणि लोकांनी पुढाऱ्यासारखी कृती करू नये यासाठी ह्या ठिकाणी लोकांना आव्हान दिलं जात आहे की तुम्ही त्यांच्यासारखं आचरण करू नका, तुम्ही त्यांच्यासारखी कृती करू नका. ते जे सांगतात, काय सांगतात ते देवाविषयी सांगतात, ते ऐका आणि ते जे सांगतात ना त्याचं पालन करा. पण तुम्ही त्यांना जे करताना पाहता ना
त्या गोष्टी तुमच्या आचरणामध्ये येऊ नका. लक्ष द्या, आपण पाहतो की आज देखील अशा प्रकारचे पुढारी आहेत जे पदांवरती बसलेले आहेत, जे देवाचं वचन सांगतात, पण तुम्हाला माहिती आहे का, त्यांच्या कृतीतून देवाचं वचन हे दिसत नाही. वचन हे त्यांच्या फक्त ओठामध्ये आहे, त्यांच्या अंतःकरणात नाही. त्यांच्या अंतःकरणामध्ये जर काय भरलेलं आहे ते आहे डहा, मत्सर, राग, तट, फुटी, हेवा, रगेलपणा, पक्षपात, स्वतःचा फायदा. हो, ह्या गोष्टी त्यांच्या अंतःकरणामध्ये भरलेल्या आहेत. आणि म्हणून अशाच प्रकारे ते वागणूक पण करतात. आणि येशू म्हणत आहे की ते जसे वागतात ना तसं तुम्ही वागू नका. ते जसं वागतात ना तसं तुम्ही वागू नका. पण तुम्हाला ते जे काही शिकवतात ना ते आहे देवाचं वचन, त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. आज अनेक पुढारी हे पदावरती बसून देवाचं वचन चांगल्या प्रकारे सांगतात, पण ते त्यांच्या कृतीमध्ये नाही आहे. आणि कुठंतरी आज देवाविषयीची जी काही स्पष्ट माहिती आहे किंवा स्पष्टीकरण आहे ना ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि लोक आज पुढाऱ्यांची वागणूक बघतात आणि लोक त्या प्रकारे वागू लागतात, त्या प्रकारे चालू लागतात. आणि म्हणून येशू ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगताना दिसून येत आहे की येशू जो आहे ना त्यांच्या खोट्यापणाला उघड करत आहे. येशू जो आहे ना, लक्ष द्या, देवाला खोटा आध्यात्मिक अधिकार जो आहे ना तो मुळीच आवडत नाही. खरा नेता किंवा खरा पुढारी हा नेहमी नम्रतेमध्ये काही असतो, चालत असतो. आणि नम्रतेत चालण्याकरता देवाने जर आपल्याला अधिकार दिलेला आहे तर मग त्या अधिकाराचा उपयोग हा आपण योग्य प्रकारे करणं फार गरजेचं आहे. आणि तो कशा प्रकारे करता यावा, तर पहिली गोष्ट वचन हे आपल्याला माहिती पाहिजे, पहिली गोष्ट कृती ही आपण केली पाहिजेत, आणि मग दुसऱ्यांना ती दाखवून आपण त्यांच्याकडनं अपेक्षा केली पाहिजे. या अनुषंगातून देवाने त्यांना पुढारपण दिलं, पण त्या ठिकाणी देखील ते फेल झाले. आज देखील अनेक पुढारी फेल आहेत आणि म्हणून देवाचं राज्य वाढत नाही. म्हणून लोकांना जे आहे ना, आपण पाहतो की देवाची भक्ती करण्यामध्ये एवढा रस जो आहे तो आपल्याला दिसून येत नाही. पुढचा मुद्दा क्रमांक 5 लिहा. ते लोकांचं मान शोधत होते, देवाचं नव्हे. मुद्दा क्रमांक 5 लिहा. पुढारी जे आहेत ना ते लोकांचा मान शोधत होते, देवाचा नव्हे. बघा, योहानाचं पुस्तक 12वा अध्याय आणि वचन 43 काय म्हणत आहे, कशा प्रकारे पुढारी हे लोकांच्या मानापानाकडे लक्ष देतात घेण्याच्या अनुषंगातून, पण देवाच्या गोष्टींकडे नाही. 12वा अध्याय आणि वचन 43. कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटला. व्हेरी गुड. लक्ष द्या, येशूच्या काळामध्ये आपण पाहतो की माणसांकडनं जे काही गौरव आहे ना ते मिळवण्याच्या अनुषंगातून जास्तीत जास्त जी काही धडपड आहे ते करताना आपल्याला दिसून येत आहे. जास्तीत जास्त माणसांकडून जे काही गौरव आहे ना ते घेण्याच्या अनुषंगातून ह्या ठिकाणी पुढारी जास्तीत जास्त जे काही धडपड आहे ते करताना दिसतात. पण देवाकडील जो काही गौरव आहे ना तो प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगातून धडपड करताना आपल्याला दिसत नाही. माणसाकडील जो काही गौरव आहे तो नाश पावणारा गौरव आहे, पण देवाकडून जो काही गौरव मिळतो ना तो नाश पावत नाही. वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की परमेश्वर देवाने का पुढाऱ्यांची नेमणूक केली आणि पुढाऱ्यांकडनं कोणत्या गोष्टी ज्या आहे परमेश्वर देव अपेक्षित करतो, पण ज्या गोष्टी देव पुढाऱ्यांकडनं अपेक्षित करतो त्या त्याला मिळतच नाहीये पुढाऱ्यांकडनं. तर पुढाऱ्यांकडनं त्याला काय मिळत आहे? देवाचा गौरव पुढाऱ्यांनी घ्यावा यासाठी ते खटपट करताना देवाला दिसत नाही, पण माणसाकडनं गौरव घेण्याकरता ते भरपूर जी काही धडपड आहे ते करताना आपल्याला दिसतात. आणि लक्षात ज्या वेळेला पुढारी जे आहे ना अशा प्रकारे लोकांची स्तुती, लोकांचे गौरव, लोकांचं जे काही मान सन्मान आहे तो घेण्याची धडपड करताना आपण दिसतो ना, त्या ठिकाणी तो पुढारी अनेकांकरता जे आहे ना अडचणीचं कारण ठरतो.
न केवळ अनेकांनी करता, पण देवाने जी जबाबदारी त्याच्यावर दिली ना, त्या जबाबदारी करता देखील तो अडखळाचं कारण जे आहे तो ठरत असतो. आणि अशाच प्रकारे येशूने पुढाऱ्यांना जे आहे ना काय केलं माहिती का, त्यांच्या चुका दाखवण्यास, खरं बोलून सत्य सांगून त्यांच्यातल्या उणिवा जे आहे ना येशूने काय केलं माहिती का, त्यांना दाखवल्या, पण त्यांनी त्या ठिकाणी त्या स्वीकारल्या नाही. त्या उलट त्यांनी येशूचा रागराग केला. त्या उलट त्यांनी येशूला जे आहे ना शांत बसण्याचा प्रयत्न केला. त्या उलट त्यांनी येशू विरोधात खोटे जे काही साक्षीदार आहेत ते उभं करण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात त्यांनी येशूला इथपर्यंत त्रास द्यायचा प्रयत्न केला की त्याला वधस्तंभावरती काय केलं म्हणजे त्यांनी खेळलं. का? कारण येशूने त्यांना त्यांच्या जीवनातल्या ज्या काही चुका आहेत त्या दाखवल्या. येशूने त्यांना त्यांच्या जीवनातल्या ज्या काही खोट्या गोष्टी आहेत त्या दाखवल्या. येशूने त्यांचं ढोंग जे आहे ना उघडकीस आणलं होतं, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी येशू विरोधात अशा प्रकारची वागणूक जी आहे ती केली, हे आपल्याला पाहायला भेटतं. पुढचा मुद्दा क्रमांक 6 लिहा. मुद्दा क्रमांक 6, येशूने त्यांचे पाप उघड केले. येशूने पुढाऱ्यांचे जे पाप आहे ना ते उघड केले. आणि बघा मत्तयाचं पुस्तक 23वा अध्याय आणि वचन 27 काय म्हणते पहा. मत्ते 23वा अध्याय आणि वचन 27. शास्त्रांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. व्हेरी गुड. बघा येशू ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे जे शास्त्री आणि परुषी आहे ना ते किती ढोंगी आहे याविषयी जे काही खरं कथन आहे ह्या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे. येशू त्यांना म्हणत आहे की तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खूप सुंदर दिसतात. म्हणजे ज्या वेळेला एखादा पुढारी प्रार्थना करायला लागला किंवा वचन सांगायला लागला तर लोकांना वाटते की बाप रे, काय धार्मिक आहे, काय पवित्र आहे, काय म्हणजे काय अभ्यासक आहे देवाविषयीच्या गोष्टींचा. लोकांना इतकं काही इम्प्रेस करून टाकण्यात येतं या पुढाऱ्यांच्या द्वारे. पण तुम्हाला माहिती का खरी हकीकत काय आहे ती देवाला माहिती आहे. कारण शमूएलाला परमेश्वर म्हणतो की माणसाचं बघण्यासारखं देवाचं बघणं नाहीये. माणूस बाहेर स्वरूप बघतो पण परमेश्वर अंतःकरण पाहतो. आणि हे जे पुढारी आहेत ना यांचं वचन किंवा यांचं प्रार्थना किंवा यांचं बोलणं हे अतिशय म्हणजे धार्मिक वाटेल. समोरच्या व्यक्तीला भाग करायला म्हणजे समोरचा व्यक्ती विचार करायला भाग पडला की काय पवित्र आहे. पण खरी जी काही गोष्ट आहे ना ती दुसरी वेगळीच आहे. येशू ठिकाणी म्हणते की तुम्ही बाहेरून खूप सुंदर दिसतात, सफेद कलर लावलेला आहे, खूप चमकतात उन्हामध्ये, खूप सुंदर दिसतात, फार छान दिसतात, पण तसं त्या कबरेच्या आतमध्ये नाहीये. जर ती कबर जर खणली तर त्यामध्ये काय आहे ते वचन सांगत आहे या ठिकाणी की आतमध्ये मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणींनी ती भरलेली आहे. जे मेले आहे ना त्यांचे हाड तिथे आहे. जे मेले आहे ना त्यांची जी बॉडी कुजली आहे ना त्या बॉडीचा घाण वास त्या ठिकाणी आहे. म्हणजे विचार करा, पुढारी हे वरतून खूप चांगले दिसतात, धार्मिक दिसतात, चांगलं बोलतात, खूप पवित्र आहे, पण आतून ते कसे आहे हे देवाला माहिती आहे. आणि ह्या ठिकाणी येशूला हे माहिती होतं की हे शास्त्री आणि परुषी जे आहे ना हे ढोंगी आहे. यांची धार्मिकता ही ढोंगी आहे. यांचं पुढारी पण हे ढोंगीने भरलेलं आहे. खऱ्या अर्थाने यांच्या अंतःकरणामध्ये खूप अनिती आहे, खूप स्वार्थ आहे, खूप वाईट गोष्टींनी यांचं अंतःकरण भरलं. बघा वचन 28 काय म्हणते, वचन 28. तुम्ही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहात. बाहेरून तुम्ही लोकांना धार्मिक दिसतात,
बाहेरून तुम्ही लोकांना फार पवित्र दिसतात, पण खऱ्या अर्थाने तुमच्या अंतःकरणामध्ये ढोंग आहे. खऱ्या अर्थाने तुमच्या अंतःकरणामध्ये अनितीने भरलेल्या गोष्टी आहे. ह्या लोकांना दिसत नाही, पण ह्या देवाला दिसतात. आणि ह्या भागामध्ये तुम्ही बदलणं फार गरजेचं आहे. बाहेरून तुम्ही तुमच्या स्वतःला इतरांना इम्प्रेस करण्याच्या अनुषंगातून कितीही चांगल्या गोष्टी केल्या, त्या देवाच्या दृष्टिकोनातून काही चांगलं नाही. देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही कुठून चांगलं असलं पाहिजे? अंतःकरणामध्ये. एवढं स्पष्टपणे येशूने त्या पुढाऱ्यांना त्यांचा ढोंग दाखवला असताना देखील त्यांनी त्या ठिकाणी येशूच्या त्या खऱ्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी येशूच्या ना त्या खऱ्या गोष्टींकडे काय केलं माहिती का? त्यांनी लक्ष दिलं नाही. लक्ष द्या, जर दिलं असतं त्यांचा फायदा झाला असता, पण त्यांनी दिलं नाही. आज देखील वर्तमान समयामध्ये पुढाऱ्यांना त्यांचं ढोंग दाखवलं जातं, त्यांच्या चुका दाखवलं जातं, पण ते स्वीकारत नाही. ते स्वीकारत नाही. त्या उलट ते रागराग करतात सांगणाऱ्या व्यक्तीचं. लक्ष द्या, वचन स्पष्टपणे सांगतं, आपण देवाने दिलेलं काम, देवाचं लेकरू या नात्याने, पुढारी या नात्याने करणं फार गरजेचं आहे. आणि जर ते आपण केलं तर त्याविषयीचे आशीर्वाद देव हा आपल्याला निश्चित अर्थाने दिल्याशिवाय राहणार नाही. आणि लक्ष द्या, ज्या वेळेला सत्य उघडकीस येतं त्यावेळेला ढोंगीपणा जो आहे ना तो टिकत नाही. ज्या वेळेला सत्य उघडकीस येतं त्यावेळेला ढोंगीपणा जो आहे ना तो मुळीच टिकत नाही. आणि आपल्याला या दिवसांमध्ये सत्य उघडकीस आणण्याच्या अनुषंगातून या दिवसांमध्ये देवाच्या वचनाच्या सहाय्याने काम करणं आणि चालणं फार गरजेचं आहे. शेवटचा मुद्दा लिहा, मुद्दा क्रमांक 7. त्यांना भीती वाटते की त्यांचा प्रभाव कमी होईल. पुढाऱ्यांना भीती वाटते की त्यांचा जो प्रभाव आहे तो कमी होईल. आणि बघा, योहानाचं पुस्तक 11वा अध्याय आणि वचन 48 ज्यावेळेस आपण वाचतो तर ह्या ठिकाणी काही पुढारी आपल्याला असे दिसून येतात की ज्यांना भीती होती की आपला जो काही प्रभाव आहे लोकांवरचा तो कमी होईल त्याविषयी. बघा, कोणतरी वचन वाचा. आपण त्याला असे सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपले स्थान व आपले राष्ट्रही गिरवून घेतील. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगत आहे की कशा प्रकारे येशू हा पुष्कळ चिन्ह करत असल्या कारणामुळं येशू विषयीची जी काही प्रसिद्धी आहे ती वाढत चालली आणि ती जास्तीत जास्त वाढू नये आणि त्यामुळं आपला जो काही प्रभाव लोकांवरती आहे तो कमी होऊ नये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आपण पाहतो की येशू विरोधामध्ये जीवे मारण्यासंदर्भाची जी काही कारस्थान ते केलं. लाजरला देखील त्यांनी त्या ठिकाणी मारायचा जो काही प्रयत्न आहे तो केलेला होता, कारण लाजरामुळे देखील अनेक लोक हे येशूकडे जे आहे ना येऊ लागले होते. आणि लोक जर येशूकडे जर जाऊ लागले तर ह्या पुढाऱ्यांचा प्रभाव लोकांवरचा कमी होईल म्हणून आपण पाहतो की त्यांना त्या ठिकाणी जे आहे ना भीती वाटत होती येशूची. आज देखील अशा प्रकारचे पुढारी आहेत जे प्रभाव कमी होईल म्हणून सत्य सांगणाऱ्या व्यक्तीला त्रास देतात, सत्य सांगणाऱ्या व्यक्तीला विरोध करतात, सत्य सांगणाऱ्या व्यक्तीला जे आहे ना ते शांत बसवायचा प्रयत्न करतात. पण लक्ष द्या, सत्य स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्यावेळेस सत्य लोकांना कळतं ना त्यावेळेला लोक बंधनातून मुक्त होतात आणि लोकांना बंधनातून मुक्त करण्याकरता देवाने आपल्याला निवडलेलं आहे. आणि म्हणून आपण जे आहे या दिवसांमध्ये देवाचं काम प्रामाणिकपणे करून देवाला सन्मान देणं, देवाला गौरव देणं चालू ठेवायचं आहे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देव.